सविस्तर बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात मनोज जरांगेंशी संवाद साधणार आहेत। मराठा आरक्षणासंदर्भात आज 4 मॅरेथॉन बैठका पार पडल्या। सरकारने ही माहिती दिली आहे असं जरांगेंनी म्हटलं। तर आज दुपारी 4 वाजता मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची सुद्धा बैठक होणार आहे। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी संजय सरोदे यांच्याकडून। संजय, निकिता, नक्कीच आज महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज महत्त्वाची एक बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री राहण्याची शक्यता आहे। तर अंतरवाली सराटीहून जरांगे पाटील पण व्हीसीद्वारे या बैठकीला कनेक्ट होणार आहेत। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, 4 वाजता बैठक होणार आहे व्हीसीद्वारे, आपण या ठिकाणाहून लाईव्ह बैठकीत सहभागी होणार आहेत। काय चर्चा होणार आहे, काय बोलणं झालं आहे? आता बैठकीचे विषय समजल्याशिवाय लक्षात येणार नाही, परंतु मराठा आरक्षणासाठीच बैठक आहे आणि पूर्ण बैठक ही शासकीय असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। या बैठकीला कोणी नसणार आहे असंही सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळं मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक, मागासवर्ग आयोगाची बैठक, न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समितीची बैठक, अशा मॅरेथॉन 5-6 बैठका सरकार घेणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे। पण आता विषय काय आहेत हे माहिती नाही आहे। आता लक्षात येईल आपल्या 4 वाजता बैठक सुरू झाल्याच्यानंतर की सरकारनं नेमके प्रश्न घेतलेत कोणचे आणि आरक्षणाचा विषय त्यांचं मत काय हे सगळं आता 4 वाजता उघड होईलच। आमच्या मतावरती आम्ही ठाम आहेत। आम्ही त्यांना सांगितलेलंच आहे की जे 2 शब्द तुम्ही टाकायचे त्यामध्ये राहिले ते घ्या आणि त्याचा शासन निर्णय करून किंवा कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्या। या मतावर आम्ही ठाम आहेत। आमची 20ची तयारी पूर्ण आहे। आम्ही 20 जानेवारीच्या तयारीवर मात्र ठाम आहेत। त्यात कुठलाही बदल नाही आमच्याकडून, होणारच नाही। काही झालं तरी नाही होणार। ची तयारी पूर्ण आहे, पण आज जी मीटिंग होणार आहे कॉन्फरन्सद्वारे, या बैठकीतून या मीटिंगमधून ठोस निर्णय झाला पाहिजे का असं वाटतं तुम्हाला? हो, आता किती दिवस लटकत ठेवणार? 4 महिने झालं हे आंदोलन सुरू आहे। सरकार किती दिवस आता हे असं चाल ढकल सरकार जर गांभीर्यानंच घेणार नसेल, आंदोलनं जर गांभीर्याने घ्यायचे नसतील तर मग अवघड विषय। सरकार नेमकं करतंय काय हाही मूळ प्रश्न आहे। 4 महिने उलटून गेले, 1-2 दिवस नाही गेले ना। 4 महिने पूर्ण वेळ सरकारला दिलेला आहे आणि तुम्ही जर कामच करणार नसाल तर समाज कसं ऐकल? कारण समाजाला काय असतं, आम्हाला बी काय मर्यादा आहे तो, असं नाही ना। वेळ किती दिला पाहिजे? 6 महिने वेळ दिला, मागचे 3 महिने दिले, आता हे 4 महिने, म्हणजे वेळ द्यायचा किती? 7 महिने जवळपास झाले। याच्यात जर काम होत नाही तर काय बोलावं? मग मुंबईला मराठा समाज जाणार नाही तो कुठं जाणार? मुंबईला जाणार, आरक्षण घेणार आम्ही। नसता या बैठकीत त्यांनी निर्णय फायनल बाहेर काढावा, म्हणजे कायदा पारित करण्याचं आश्वासन नको, शब्द पण नको। तुम्हाला काय वाटतं, मुख्यमंत्री या बैठकीतून तुमच्याशी चर्चा करणार आहेत? अनेक कोणी म्हणजे उपमुख्यमंत्री असतील, फडणवीस साहेब असतील किंवा अजित पवार असतील, यांनी पण सहभागी व्हायला पाहिजे का? ते असतीलच ना। एवढा मोठा निर्णय बाहेर काढायचा म्हणल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक येतो, 2 उपमुख्यमंत्री असणारच ना। कॅबिनेट मंत्री असणं आवश्यक आहे, ते असतीलच ना। राज्य मंत्रिमंडळ असणं, मंत्रिमंडळांचे मंत्री असणं आवश्यक आहे, सचिव असणं आवश्यक आहे। त्यांना काय वाटतंय आता ते आपण अगोदरच बोलून उपयोग नाही, पण ते असणं आवश्यकच आहे। जर तुम्हाला निर्णय काढायचा तर आवश्यक आहे। तुम्हाला मराठ्यांना झुलवत ठेवायचं असलं तर त्याला कोणीच काय करू शकत नाही। आम्ही पण काय नाही करू शकत। आता आमच्या निर्णयावर मग 20 जानेवारीचे आम्ही ठाम आहेत। तुमचं तुम्ही बघावं, आम्ही आमचं बघतो। आम्ही शांततेत येतोय आणि येणार आहेत। आता सरकारनं ठरवायचं आहे मराठ्यांना किती वर्षापासून झुलवत ठेवायचं। आम्ही मात्र आता हे मराठ्यांची ताकद, शक्ती, हे एकवटलेला मराठा हे वायाला नाही जाऊ देणार। आता ही एकजूट काही झालं तर वायाला नाही जाऊ देणार, कारण मराठ्याने तळागाळातून तयारी केलेली आहे आता आरक्षण आणण्यासाठी। आणि तळागाळातला मराठा, गावखेड्यातला मराठा संजय, सगळा जरांगेंच्या मुंबईवर या धडकणार सगळ्या आहे। प्रतिक्रिया तुम्ही जाणून घेत राहा।